जय मित्रांनो, तर मुंबई शहरला नवीन 4 पोलीस ठाण्यांसोबतच 1448 नवीन जागांची मंजुरी झालेली आहे. त्याच्यासोबतच आता लातूर एसआरपीएफचा गट होणार आहे. त्याच्यानंतर नांदेडच्या काही जागा भरल्या जाणार आहे. म्हणजे नांदेड आयुक्तालय झालेलं आहे, पण त्याच्या सध्या जागा भरलेल्या गेलेल्या नाहीत. त्याच्यासोबतच आता पुणे शहरच्या ज्या 850 जागा मंजूर झालेल्या होत्या जेमतेम, तर त्या जागा आता समोरच्या भरतीत भरल्या जाणार आहे. या ऍडमध्ये तर त्या काही ऍड झालेल्या नाही आहेत या लिस्टमध्ये, पण आता समोर खूप मोठी भरती निघणार आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्या प्रॅक्टिसमध्ये, आपल्या अभ्यासामध्ये एकही दिवसाचा खंड पडू देऊ नका, कारण की समोर खूप मोठी भरती होणार आहे. कोणी जर 1-2 मार्कांनी त्याच्यासोबतच वेटिंगला असतील, कोणी वेटिंगला जरी नसतील तरीही आपल्या प्रॅक्टिस, आपला अभ्यासमध्ये सातत्य ठेवा, कारण की समोर खूप मोठी भरती होणार आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या आता रिक्त पदाच्या समोर आपल्या अशा प्रकारच्या ऍड येणार आहे. त्याच्यासोबतच आता खूप मोठी भरती होणार आहे. त्यामुळे एकही दिवसाचा खंड पडू देऊ नका. आता काही कारणास्तव तुमचं 1-2 मार्काने काही वेटिंगला असतील, काही वेटिंगला पण नसतील, तरीही तुम्ही आपल्या अभ्यासामध्ये एकही दिवसाचा खंड पडू देऊ नका. सोबतच जशा काही आता समोर पोलीस भरतीच्या, नवीन पोलीस भरतीची ऍड कधी येईल, तर नवीन पोलीस भरतीची ऍड नक्कीच आता आता आपल्याला माहितीच असते. आपण या 3 भरत्या बघून गेलेलो आहे की 3 भरत्यांमध्ये जर आपली पोलीस भरती मंजूर झालेली असते तर ती 100% निघतच असते. त्यामुळे पोलीस भरती कधी निघेल या झंझटमध्ये पडू नका. सोबतच आता पोलीस भरती आपली डिसेंबर ते जानेवारी च्या महिन्यामध्ये संभाव्य आहे की निघू शकते. एक प्रकारचा अंदाज आहे, तर मागे पुढे यामध्ये होऊ शकते. पण आपली पोलीस भरती जर डिक्लेअर झाली असेल तर ते नक्कीच निघत असते. त्यामुळे एका दिवसाचा खंड पडू देऊ नका. सोबतच समोरच्या प्रत्येक अपडेट मी पोलीस भरतीच्या तुम्हाला देत आलेलो आहे. त्यामुळे ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल, त्यांनी पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.